पॅरेंट्सचा फीडबॅक काय आहे आपल्याकडे मुलं टाकल्यापासनं आणि आपण कसं शिकवतो, रिझल्ट कसा आहे आणि आपण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मनी बॅक गॅरंटी. तर चला जाणून घेऊया प्रत्येक पालकांचा आपला आपला फीडबॅक. सर नमस्कार, मी अर्जुन होळकर. हा माझा मुलगा वेदांश होळकर. मी बऱ्याच ठिकाणी स्विमिंगचं 3-4 ठिकाणी जाऊन बघितलं, पण मला खंडागळे सरांची जी अकॅडमी आहे ती सर्वात छान वाटली. कारण बऱ्याच जणांना ते स्विमिंग शिकवतात, पण बऱ्याच जणांचा स्विमिंग शिकल्यानंतर पण कॉन्फिडन्स जो असतो तो लो असतो. तर इथं सरांचा जो आहे तो स्विमिंग प्लस जो मुलांचा जो कॉन्फिडन्स असतो ना तो खूप वाढतो. मला तर हे सरांचं खूप चांगलं वाटलं आणि त्यांची कोचिंग पण खूप छान प्रकारे वाटली. माझ्या मुलामध्ये बरेचसे काही चेंजेस झाले. तो जेवण करत नव्हता, ते स्विमिंग जेव्हापासून लावले त्याच्या जेवणामध्ये पण वाढ झाली. परत त्याच्या हाईटचा पण थोडा आता जी हाईट आहे ती पण खूप, जेव्हापासून स्विमिंग लावली तेव्हा त्याच्या हाईटमध्ये पण इम्प्रूव्हमेंट झाली. आणि बऱ्यापैकी तो म्हणजे जो मस्ती करायचा फालतू तो आता स्विमिंगपासून शांत झाला आहे. त्याला आता बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्या आहे. माझं एकच म्हणण्याचं आहे उद्देश की जे स्विमिंग आहे ना लाईफमध्ये सगळ्यांना यायला पाहिजे. कारण बरेचसे आपण इन्सिडंट्स बघितले जे की MP ला गोव्याला जे रिसेंटली जे इन्सिडंट झाले, बऱ्याचशा जणांना स्विमिंग येत नव्हतं, त्याच्यामुळे आपला जीव गमावा लागला. त्याच्यामुळे मला तर मी असं एक सजेशन देईन की लाईफमध्ये सगळ्यांनी स्विमिंग शिकावं. तर त्याच्यासाठी मी ते रिसेंटली जे व्हिडिओ बघितले किंवा जे इन्सिडंट झाले त्याच्यानंतर मला वाटलं की आपल्या मुलाला पण स्विमिंग यावं. कारण आपण फ्युचरमध्ये कुठं पिकनिकला वगैरे जेव्हा गेलो आपण बघितलं की MPचा जो रिसेंटली इन्सिडंट झाला गोव्याला जे झाले, लाईफ जॅकेट असून सुद्धा मृत्यू झाला. काय झाला? कारण त्याचे बरेच रिझन असतात. कधी जॅकेट लीक असतं, कधी बेल्टनी सडतो, कधी कधी शीप त्याच्या खाली अंगावर येते त्याच्यामुळं पण जीव जातो. त्याच्यामुळं आपल्याला लाईफ जॅकेट तर देतात, पण प्लॅन B म्हणून आपल्याला स्विमिंग येणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना एकच सजेशन देईल की सर्वांनी स्विमिंग शिकावं. पण मला तरी असं वाटलं की खंडागळे सरांचा जो कॉन्फिडन्स आहे ते खूप छान वाटला, त्याच्यामुळे मी ही अकॅडमी जॉईन केली. थँक्यू सर, थँक्यू.